वणी येथे मराठा विद्याप्रसारक समाज दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वप्रथम या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर पालक संघ उपाध्यक्षा आशा गांगुर्डे, सदस्य श्रीमती कडाळे सावित्री, श्री सतीश इंद्रेकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री सागर चौधरी, शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही देशमुख सर, पालक श्री अशोक शिंदे, दादाजी भोये, अशोक क्षीरसागर, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती काळे SD यांचं स्वागत करण्यात आलं। यानंतर उपस्थित मान्यवरांनी मराठा विद्याप्रसारक समाज ध्वजाचे पूजन केले। पालक संघ सदस्य श्रीमती कडाळे सावित्री यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यानंतर उपस्थित मान्यवरांनी सर्व कर्मवीरांच्या प्रतिमेचं पूजन केलं। शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इयत्ता 9वीतील विद्यार्थ्यांनी कुमारी शुभांगी क्षीरसागर, स्वरा घुले यांनी केलं। त्यानंतर इयत्ता 8वीतील विद्यार्थ्यांनी तेजश्री निर्मळ, दुर्वा भवर, गौरी गवळी, देवर्ष कडवे, मयूर गावित, सोहम पानसरे, ओम सोनवणे, श्रावणी शिंदे, स्वरा घुले यांनी कर्मवीरांनी दिलेले मराठा विद्याप्रसारक संस्थेसाठीचे योगदान आपल्या भाषणाद्वारे विद्यार्थ्यांसमोर सादर करण्याचा प्रयत्न केला। यानंतर शाळेचे शिक्षक जावेद पिंजारी यांनी आपल्या भाषणाद्वारे मराठा विद्याप्रसारक संस्थेचे विस्तारीकरण आणि कर्मवीर यांचे योगदान याविषयीची माहिती सांगितली। त्यानंतर पालक संघ उपाध्यक्षा आशाताई गांगुर्डे यांनी भाषणाद्वारे कर्मवीरांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या। यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांच्या परवानगीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। त्याचप्रमाणे मराठा विद्याप्रसारक समाज संस्था संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालय वणी येथे 19 ऑगस्ट कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस समाज दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी सर्व कर्मवीरांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। समाज ध्वजाचे ध्वजपूजन संजय थोरात यांनी केलं, तर ध्वजारोहण मनोज थोरात यांनी केलं। विद्यालयाचे मुख्याध्यापक RD गायकवाड यांनी प्रास्ताविक केले। प्रास्ताविकातून कर्मवीरांनी दिलेले योगदान स्पष्ट करून कर्मवीर रावसाहेब थोरात यांची वणी ही कर्मभूमी असून या त्यांच्या कर्मभूमीत आपण शिक्षण घेत आहोत, नोकरी करत आहोत। विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अभिमानास्पद बाब आहे असं सांगून त्यांच्या कार्याप्रती नेहमी कृतज्ञ राहावं असं आवाहन केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर महेंद्र भुतडा हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष माजी मविप्र संचालक संपतराव घडवजे, राजेंद्र थोरात, रवींद्र थोरात, मनोज थोरात, राजेंद्र महाले, राकेश थोरात, संजय थोरात, विनायक चंदात्रे, सुनील थोरात, दुर्गेश चितोडे, किरण तिवारी, किरण मेतकर, रामकृष्ण महाले, प्रभाकर ठाकरे, गणेश देशमुख, प्रवीण गायकवाड, सतीश जाधव, अमोल देशमुख, बाळासाहेब लुणावत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी विद्यालयाला सूक्ष्मदर्शक भेट देणाऱ्या सतीश दिलीपराव जाधव, गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देणाऱ्या बाळासाहेब लुणावत, सतीश जाधव यांचा सत्कार करण्यात आला। विद्यालयात भरीव योगदान देणाऱ्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला। विद्यालयाचे उपशिक्षक SK सूर्यवंशी यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला। क्रीडा शिक्षक SP काटके, KK कानवडे, श्रीमती खरनार यांचाही सत्कार करण्यात आला। सेवानिवृत्त कला शिक्षक SJ पवार यांनी विद्यालयाला 31,000 रुपयांची देणगी दिली होती, त्यानिमित्त त्यांचाही सत्कार करण्यात आला। शिक्षकेतर कर्मचारी अनिल पवार यांनी विद्यालयाला साऊंड सिस्टीम भेट दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। समाज दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले। याबरोबरच नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला। मार्च 2024 SSC परीक्षेत प्रथम 5 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। यावेळी या विद्यार्थ्यांना प्रेरणा म्हणून बक्षीस देण्यात आले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक SA ढोकरे, पर्यवेक्षिका SS आडके, मुख्य लिपिक बाळासाहेब कदम यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख SL कड, श्रीमती MA पोटेंदे, श्रीमती RV भामरे यांनी केलं, तर आभार MP कांबळे यांनी केले। कार्यक्रमाचे छायाचित्रण SK सूर्यवंशी, ग्रंथपाल दीपक शेलार यांनी केलं। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी